तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एका दुःखद पण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या स्वदेशीत बनलेले लाईट कॉम्बॅट विमान हल तेजस आणि त्याचा एक दुःखद अपघात, ज्यात पायलटचा बळी गेला. आज आपण हे समजून घेऊ की काय घडले, कारण का झाला असेल आणि त्यातून काय शिकायला मिळते. तर चला आज आपण जाणून घेऊया. 21 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिवशीचे प्रदर्शन असलेले दुबई एअर शो 2025 मध्ये दुबई येथील ए.आय. मॅकटोम इंटरनॅशनल एअरपोर्ट लॉन्चिंगमध्ये तेजस विमान एक एकल प्रदर्शन उड्डाण करत होते. विमान खाली उंचीवर स्टंट करत होते आणि अचानक ती नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या अंदाजाने नाईट गेट, जी मेन्यूमध्ये आली, अशी तंत्रज्ञानाची प्राथमिक मते आहेत. त्यावेळी पायलटचे विमान एका नियंत्रणाचा अभाव दाखवत जमिनीवर घसरले आणि प्रचंड ज्वलंत आग फुटली. विंग कमांडर नामनाथ सयाल हे पायलट होते. हे पुढे अडकले गेले. विमान क्रॅश झाल्यानंतर इंडियन एअर फोर्स यांनी पायलटला घातक जखमा झाल्या आहेत, अशी अधिकृत घोषणा केली व चौकशी सुरू केली. नामनाथ सयाल हे हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्याकडे घेतले गेले आणि त्यांनी शाळा सैनिक स्कूलमध्ये केली आणि भारताच्या हवाई दलात पायलट म्हणून सेवा केली. तेजस हे भारताने बनवलेले लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहेत. स्वदेशी विमान निर्मिती एक मोठा टप्पा. या विमानाने पूर्वी देखील एक अपघात 12 मार्च 2024 रोजी जवळील जैसलमेर येथे केला होता. त्यावेळी पायलट सुरक्षितरित्या उडी मारली होती, पण प्राथमिक अंदाजानुसार विमान निगेटिव्ह जी मॅन्युव्हर करत असताना कमी उंचीवरून परत येताना अपेक्षित नियंत्रण गमावले. मॅन्युव्हर प्रदर्शनासाठी असली तरी त्रुटी, उंचीचा अभाव किंवा विमानाचा प्रवाह बदलणे अशा अनेक कारणे असू शकतात. अधिक तपासणीसाठी आयएएफ ने कोर्ट ऑफ इन्क्वायरी यांची स्थापना केली आहे. या अपघाताचे खरे कारण पुढील तपासणीत समोर येईल. या प्रकारचे अपघात दाखवतात की प्रदर्शन किंवा मॅन्युव्हर्स करताना उंची, वेग नियंत्रण ही अत्यल्प अंतरावर सुद्धा किती महत्त्वाची आहेत. स्वदेशी बनवलेल्या विमाननिर्मिती प्रत्येकी सुरक्षा परीक्षण आणि प्रशिक्षण आणखी जोरदारपणे असणे आवश्यक आहे. वीरपणे उड्डाण करणाऱ्या पायलटच्या परिवारांना राज्य व राष्ट्राची जबाबदारी आहे. त्यांच्या योगदानाची कदर व सुरक्षेची हमी असायला हवी. या दुःखद घटनेने आपल्याला एकवार पुन्हा आठवण करून दिली की उड्डाण ही रोमांचक असते, तरी त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरक्षा आणि प्रोफेशनॅलिझम आहे. मला आशा आहे की पुढील वेळेस आपण अशा प्रकारच्या घटना न व्हाव्यात आणि अशा प्रकारे पुढे वाटचाल करू, अशी जबाबदारी घेतली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली कमेंटमध्ये तुम्ही काय विचारत आहात ते नक्की पुढच्या